राम कृष्ण हरी मंडळी. राम कृष्ण हरी. मंडळी, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती काही साधीसुधी गोष्ट नाही. ही कथा आहे एका अपार जिद्दीची, प्रखर तपश्चर्येची आणि एका पुत्राने आपल्या पित्याच्या तसेच देवाच्या चरणी अर्पण केलेल्या निस्सीम भक्तीची. आणि विशेष म्हणजे ही कथा आहे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अंगारकी चतुर्थीच्या उत्पत्तीची. कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही प्रश्न कराल, असं काय विशेष आहे या कथेत की ती आपण ऐकावी? तर ऐका. आपल्या धर्मशास्त्रात लिहिलंय की ज्यांच्या आयुष्यात कर्जाचा डोंगर झाला आहे, ज्यांच्या घरात सतत भांडणं आणि कटकटी होत आहेत, ज्यांच्या मुलामुलींना विवाह जुळत नाहीये, ज्यांना जन्मपत्रिकेमध्ये मंगळ ग्रहाचा त्रास आहे किंवा इतर कुठलीही संकटं आहेत, अशा लोकांनी ही कथा फक्त एकदाच, होय फक्त एकदाच शांत चित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकावी. जिथे ही कथा सांगितली जाते तिथे साक्षात गणपती बाप्पाचा निवास असतो. आणि जे भक्त ही कथा पूर्ण ऐकतात त्यांच्या आयुष्यातली सगळी विघ्नं आकाशातल्या कायाकुट्ट ढगांसारखी पाहता पाहता वाऱ्याने उडून जातात. त्यामुळे आपली सगळी काळजी, सगळे ताणतणाव आत्ता बाजूला ठेवा. पुढचे अर्धा पाऊण तास पूर्णपणे बाप्पाच्या चरणी लीन व्हा. कथा अर्धात सोडू नका, कारण अर्धवट ज्ञान आणि अर्धवट भक्ती याने देव कधीच प्रसन्न होत नाही. तर चला मंडळी, तयार आहात ना? मग सुरू करूया आपल्या कथेला. चला तर मग आपण प्रवास करूया त्या प्राचीन काळात, सत्ययुगाच्या ही पलीकडच्या एका पावन काळात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती करते. मित्रांनो, ही कथा मी खूप मेहनतीने बनवली आहे. कथा आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश नक्कीच लिहा. भारतवर्ष ही संत महात्म्यांची भूमी, ऋषीमुनींची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याच भारतातल्या एका पवित्र प्रदेशात नर्मदा नदीच्या रम्य तीरावर हा प्रसंग घडला. मंडळी, नर्मदा माईचं पाणी म्हणजे जणू अमृताची धार. अतिशय संथ, शांत आणि पवित्रपणे ती वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर गर्द हिरवी वनराई नटलेली होती. आकाशाशी स्पर्धा करतील असे उंचच उंच वृक्ष तिथे होते. त्यांच्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्षी रमले होते. सर्वत्र आल्हाददायक असा निसर्ग पसरलेला.